हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज पुण्याचा डे 2 आहे. तर आज आपण बनवणार आहे चिकन आणि उद्या आहे नवीन लग्न झालेत ना त्यांच्यासाठी बकरा देणार आहे म्हणजे. तर उद्या बकरा आहे. तर आज एवढं काही खास नाही, पण उद्या जाणार ना तर त्याची सगळी तयारी करायची आहे आज. तर इथे खूप ऊन आहे ना, त्यामुळे माझे डोळ्याशी ब्लिंकिंग होत आहेत. तर हे बघा, इथे तयारी करून ठेवली. लसूण, अजून आमचा नाश्ता पण नाही झालेला. तर नाश्ता करू आणि नंतर मग तयारी करणार चिकनची. तर आता बघा 12 वाजलेले आहेत आणि आत्ता आमचा नाश्ता झालेला आहे. ओके. तर आता कोंबडी कुठे गेली ती? तर आता आणलेली आहे गावरान कोंबडं. तर त्याला आता मस्त पैकी कट करून आपण बनवणार त्याचं जेवण. तर आता आपण बनवणार भात, भाकरी आणि चिकनचं कालवण किंवा सुकं. तर इथे मस्तपैकी बघा चुलीवर पाणी गरम होत आहे. याच पाण्याने आपण आंघोळ पण करतो. मस्त थंडीमध्ये ना छान छान गरम पाण्याने आंघोळ करायला मज्जा येते. तापले. ती पिशवी दिसते, या पिशवीमध्ये कोंबडा आहे, बंद करून ठेवलं आहे त्याला. इथे एवढा पसारा आहे कपड्यांचा. पाणी अजून आलेलं नाही आहे. माझी मावशी जाणार होती नदीला. जाणार आहेस नदीला? नाही जाणार आहे. आता इथेच धुवा मी कपडे. तर चला नंतर भेटूया. तर इथे आपलं चिकन आलेलं आहे कट करून. आता हे धुवायचं आहे. एकदम मस्त गावरान आहे. हा बघा, मस्त चिकन आहे. चला आता धुया. तर इथे भांडे घासायची चालू आहे त्यांची. आत्ताच कपडे धुवून झाले. मावशी चल धुवून दे आता, पटकन करते. तर इथे मी बनवत आहे चिकनचं कालवण. तर इथे स्टँड किंवा काय आहेच नाही पकडायला, समजत नाही कसं काय. तर इकडे आपलं चिकनचं कालवण होत आहे मस्तपैकी चुलीवर. चुलीचं चिकनचं कालवण तर छान लागतं. हा पण त्याचा जो धूर आहे त्याच्यामुळे खूप त्रास होतो मला. तर सर्दी झाली लगेच. नुसतं डोळ्यातून पाणी. असो, चमचमीत खायचं तर थोडासा त्रास तर सहन करावा लागतोच, हो की नाही. तर आता आपलं होईल चिकनचं कालवण, मग भाकरी भात. ठीक आहे, भेटूया पण नंतर. तर इथं आपलं कालवण मस्त उकळत आहे आणि दुसरीकडे इथे भाकरी होत आहेत. भाकरी मम्मी. तर आता झालेले आहेत 2:45 आणि 2:45ला आपलं झालेलं आहे जेवण. म्हणजे जेवण झालंच होतं, पण ते चिकन माहिती आहे ना, गावठी असले की शिजत नाही. हां, गावठी चिकन शिजायला जरा टाईम लागतो. तुझं साईडला काढलंय. ह्याच्यासाठी बकरं देण्यात येणार आहे उद्या. ठीक आहे. तर आता आपण जेवूया आणि थोडंसं झोपूया, मग भेटू आपण. तर आता 4:15 झालेले आहेत. आमचं जेवण झालं. आता पाणी आले, आम्ही भरतोय पाणी. बाकीचे लोक तिकडे आहेत. हे बघा, माझी मावशी पाणी आणते. तिकडे अर्धे लोक आहेत, तिथून अर्धे पाणी आणतोय आम्ही आणि इकडे भरतोय. अजून ही मोठीवाली टाकी भरायची आहे. तर बघा, आत्ता वाजलेले आहेत, अरे 5:30 झालेले आहेत. तर आमचे जे बाकीचे माणसं आहेत, सगळी अर्धी फॅमिली ती खाली गेलेली आहे. उद्यासाठी काय काय सामान लागणार आहे ना ते. तर उद्या बघा पोळ्याचं जेवण होणार आहे, वस्टॅन होणार आहे आणि साधं जेवण असतं ते. वस्टॅन तर मी म्हणते बकऱ्याचं जेवण आहे ना ते रात्रीच होणार आणि परवा पुऱ्या म्हणजे अर्ध्या गावाला का पुऱ्या गावाला देणार आहे जेवण. तर आता इथे मी मसाल्याची तयारी करते. तर एवढा लसूण सोलला दुपारी आणि त्याच्यानंतर मग काम होतं म्हणून तेवढं राहून गेलं.
तर आता आम्ही मसाल्याची तयारी करतो आणि अजून पॅकिंग पण करायची आहे. काय काय घेऊन जायचं आहे ते अर्धं पॅकिंग झालेलं आहे, अर्धं थोडं बाकी आहे. तर चला आता आपण नंतर भेटूया. तरी ते माझं लसूण सोलणं चालूच आहे. इकडे हे हॉलिजन लावायला आलेत आणि तिकडे रांगोळी काढायची चालू आहे. तिथं चालते रांगोळी. तर मगाशी काय झालं ना, उद्या खापरोळ्या बनवायच्या आहेत, तर ते भिजत ठेवलेस. तर मी जात होती त्याचं वाटण करायला. तर वाटण करायला गेली आणि ते प्लगमध्ये ते चालू केलं. मी चालू केलं तर तिथं आग पेटली. आग पेटली तर आमची टरकली. तर हे काका आलेत, बघून गेले. काय माहिती काय झालं. काय झालं? वायर कट झाली. वायर तुटली. वायर तुटले. आम्ही आहे दोघीच घरी आणि आम्ही कारनामे करतोय. ठीक आहे, नंतर भेटू. तरी त्या आजी लोक बघा माझी हेल्प करायला आलेत. लसूण सोलतोय आम्ही. मारते तुला. लसूण सोलून झालेलं आहे. आजी माझे सातमध्ये होते. हॉलिजन लागलाय. ही बघा आपली रांगोळी पण झालेली आहे. मस्त मस्त. तर थंडी खूप वाजते. हात एकदम थंड पडलेले आहेत म्हणून मी स्वेटर घातले. स्वेटर नाही, काय त्याला उडी बोलतात ते. तर इथे नवीन करकरीत आम्ही काढलेला आहे मिक्सर. तर आता जाणार आहे खापरोळ्याचं वाटायला. तर तिकडे मग असे मिक्सरचं वायर उडा कट झालेली ना, ते रिपेअर चालू आहे बनवायचं. आता तू काय बनवते? आता मावशी श्रीखंड बनवते. तिथं जेवणाची तयारी चालू आहे. श्रीखंड. तर आता 11:15 झालेले आहेत. आमचं सगळं काम उरकून झाले, जेवण पण झाले. इथं जेवणाचे भांडे घासत आहेत आणि भांडे घासून झाले की त्यांचे हात थंड होत आहेत ना, खूपच थंडी आहे. तर मावशी तिथं शेकोटी पेटवते. पाणी गरम करणार, त्यात हात जरा हे करून घेणार. तर उद्याची पॅकिंग पण झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते, थांबा. पॅकिंग हे बघा, सगळं तेल, मिरची सगळं हळद मीठ सगळं पत्रावळ्या सगळं यामध्ये पॅक केलेलं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.